Good morning students. Today we are going to start a new chapter from our CS2 syllabus, and this is the last chapter of from CS2, that is Introduction to X86 family. आता हा जो चॅप्टर आहे तो आपला हा CS2 मधला सगळ्यात लास्ट चॅप्टर आहे. बाकीचे सगळे आपले चॅप्टर्स काय झालेले आहेत, स्टडी करून झालेले आहेत. आता या चॅप्टरमध्ये बघा, चॅप्टरचं नाव बघा काय तर इंट्रोडक्शन टू X86 फॅमिली. आता इंट्रोडक्शन टू X86 फॅमिलीमध्ये आपल्याला स्टडी काय काय करायचं ते बघा. याच्यामध्ये आपण लास्ट जो चॅप्टर स्टडी केला की ज्याच्यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन टू मायक्रो प्रोसेसर 8085 हा आपण चॅप्टर स्टडी केला. याच्यामध्ये आपण बेसिकली 8085 हा जो मायक्रो प्रोसेसर आहे त्याचे फीचर्स स्टडी केले, त्याची ब्लॉक डायग्राम बघितली, त्याचं आर्किटेक्चर बघितलं. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय स्टडी करायचं ते तर 86 जी फॅमिली आहे त्याला आपण 86 असंही म्हणू शकतो की जी इंटेलची फॅमिली आहे त्याच्यामधले मायक्रो प्रोसेसर आपल्याला स्टडी करायचे आहेत. पण इन डिटेल आपल्याला इथं स्टडी करायचे नाही आहेत. ज्या पद्धतीने आपण 8085 हा मायक्रो प्रोसेसर इन डिटेल स्टडी केला, त्याच्या ब्लॉक डायग्राम व्यवस्थित स्टडी केला, त्याच्या प्रत्येक ब्लॉक डायग्राममधला प्रत्येक ब्लॉकचं फंक्शन आपण स्टडी केलं, तितक्या डीपली आपल्याला हा चॅप्टर स्टडी करायचा नाही आहे. 86 जी फॅमिली आहे त्याच्यामध्ये कोणकोणते मायक्रो प्रोसेसर्स इंटेलचे इन्क्लूड आहेत आणि त्याचे फीचर्स काय काय आहेत एवढंच आपल्याला काय करायचं आहे या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. लक्षात आलं तुमच्या? मग ही जी 86 फॅमिली आहे ती 86 फॅमिलीमध्ये कोणकोणते मायक्रो प्रोसेसर येतात ते पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते. इंटेल 8086, इंटेल 8088, इंटेल 80286, 386, 486 अँड पेंटियम एवढे जे मायक्रो प्रोसेसर आहेत 5, हे 5 मायक्रो प्रोसेसर काय केलेत ह्या 86 फॅमिलीमध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. आता ह्या फॅमिलीचं पर्पज काय बघा, तर आपण जे काही 8085मध्ये बघितलं की त्याची डेटाबेस कॅपॅसिटी किती होती, त्यानं ॲक्सेस केलेली मेमरी काय होती, मग त्याचे ड्रॉबॅक्स आपण 8085 मायक्रो प्रोसेसरमध्ये स्टडी केलेत. ते ड्रॉबॅक्स काय केलेत याच्यामध्ये काढून टाकलेले आहेत आणि तुमचा जो 8 बिटचा मायक्रो प्रोसेसर होता 8085 त्याची साईज इथं काय करण्यात आलेली आहे, इन्क्रीज करण्यात आलेली आहे की जेणेकरून मोर कॅपॅसिटी किंवा डेटा ॲक्सेसिंग कॅपॅसिटी त्याला प्रोव्हाइड करण्यात येईल. मग याच्यामध्ये आपल्याला काय पहिल्यांदा स्टडी करायचे तर फीचर्स ऑफ 8086 फॅमिली जी आहे त्याच्यामध्ये कोणकोणते मायक्रो प्रोसेसर आहेत त्याचे फीचर्स एक आपल्याला स्टडी करायचे. आणि दुसरा एक पॉईंट काय स्टडी करायचे की जो मेन आहे या चॅप्टरमधला तो आहे पेंटियम मायक्रो प्रोसेसर. याच्यावरती बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये 3 मार्क्सचा किंवा 4 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो. राईट डाऊन द फीचर्स ऑफ पेंटियम मायक्रो प्रोसेसर अँड राईट डाऊन द ॲडव्हान्स फीचर्स ऑफ पेंटियम मायक्रो प्रोसेसर. तर ॲडव्हान्समध्ये एक 4 ते 5 फीचर्स आहेत, तेवढे फीचर्स तुम्हाला तिथं काय करायचे आहेत, मेन्शन करायचे आहेत की जो 4 मार्क्ससाठी क्वेश्चन असतो. आणि 3 मार्क्ससाठी जो क्वेश्चन येतो तो इंटेल 86 फॅमिलीमधला कोणताही एका मायक्रो प्रोसेसरचे तुम्हाला काय विचारले जातात, फीचर्स विचारले जातात. अजून एक क्वेश्चन याच्यावरती कदाचित येऊ शकतो, तो आहे आर्किटेक्चर ऑफ 86 फॅमिली. ज्या पद्धतीने आपण याची 8085ची ब्लॉक डायग्राम स्टडी केली तशी ब्लॉक डायग्राम इथं आपल्याला स्टडी करायची नाही आहे, पण ॲक्च्युली याच्यामध्ये जे प्रोग्रॅमिंग होतं किंवा ॲक्च्युली इन्स्ट्रक्शन्स कशा फेस केल्या जातात आणि त्याच्यावरती कसं वर्कआउट केलं त्याच्यासाठी याच्यामध्ये एक आर्किटेक्चर आहे. त्या आर्किटेक्चर एक आपल्याला स्टडी करायचं आहे की ते रफ असं डीपली ते पण स्टडी करायचं नाही आहे आपल्याला, फक्त त्याचं ब्लॉक्स कुठले कुठले आहेत आणि त्याचं त्या ब्लॉकचं फंक्शन काय काय आहे हे एवढंच पार्ट आपल्याला काय करायचं आहे याच्यामधला स्टडी करायचा आहे. हा चॅप्टर अगदी इझी आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये कव्हर केलेले पॉईंट हे अगदी थोडेसे आहेत. त्यामुळे याच्यामधले सगळेच्या सगळे पॉईंट्स जे आहेत ते ॲज अ एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहेत. आता पहिल्यांदा आपण बघूया की फीचर्स ऑफ 86. आता फीचर्स ऑफ 86 मध्ये कोणकोणते मायक्रो प्रोसेसर इन्क्लूड आहेत ते तुमच्या लक्षात आले असेल की 8086, 8088, 80286, 80386, 80486 अँड पेंटियम. या मायक्रो प्रोसेसरला काय म्हटलं जातं तर 86 फॅमिली. त्या प्रत्येकाचं आपल्याला फीचर काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला मी एक सांगते की याच्यावरती बेसिकली क्वेश्चन कुणावरती येतो तर 86 हा जो मायक्रो प्रोसेसर आहे त्याचे फीचर्स राईट डाऊन करा, हा बेसिक क्वेश्चन येतो. पहिल्यांदा आपण इथं 86 जो मायक्रो प्रोसेसर आहे त्याचे फीचर्स राईट डाऊन करूयात. फीचर्स ऑफ
8086/8088 या दोघांचेही फीचर्स कसे आहेत तर अगदी सिमिलर आहेत. मी इथं फीचर्स राईट डाऊन करते. इट इज 60 बीट. सेकंड फीचर याच्यामध्ये आहे 40 पिन DIP पॅकेज. थर्ड फीचर आहे याच्यामध्ये डेटा बस अँड ॲड्रेस बस. 8 बीट डेटा बस. फोर्थ फीचर आहे ॲड्रेस बस इज 20 बीट. क्लॉक फ्रिक्वेन्सी 5 मेगाहर्ट्ज टू 10 मेगाहर्ट्ज. सिक्स्थ फीचर आहे ऑपरेट्स इन 2 मोड. नेक्स्ट फीचर आहे 6 डेटा लाइन्स that is AD50 to AD0 are multiplex. आणि लास्ट फीचर आहे 8 बीट फ्लॅग कंटेन 5 फ्लॅग. बघा आता मेन फीचर्स जे आहेत इंटेल 8086 किंवा यालाच ऑब्लिक काय दिलेलं आहे तर 8088 या दोघांचेही फीचर्स जे आहेत ते फीचर्स सेम आहेत म्हणून तिथं ऑब्लिक हा यूज केलेला आहे. आता याचे फीचर्स कोणकोणते आहेत बघूयात आपण व्यवस्थित. आता इंटेल 8085 मायक्रो प्रोसेसर जो आहे तो आपण स्टडी केलेला आहे. आता इथं तुम्हाला डायरेक्टली 8086 असंही तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलं जाऊ शकते की राईट डाऊन द फीचर्स ऑफ 8086 किंवा हा एक क्वेश्चन विचारला जातो की राईट अ डिफरन्स बिटवीन 8085 अँड 8086 मायक्रो प्रोसेसर. आपण डिफरन्सही राईट डाऊन करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण ॲक्च्युली 8085 जो मायक्रो प्रोसेसर आहे आणि 8086 याचे फीचर्स बघूया. पहिल्यांदा आपण 8086चे फीचर्स बघूयात. पहिलं फीचर काय आहे तर इट इज 16 बीट. मी मगाशीच सांगितलं की मायक्रो प्रोसेसर 8085 हा मायक्रो प्रोसेसर किती बीटचा होता 8 बीटचा होता. त्याच्यामधले जे काही ड्रॉबॅक्स आहेत ते ड्रॉबॅक्स काढून टाकण्यासाठी काय केला तर इंटेलने पुढची 86 फॅमिली काय केली इंट्रोड्यूस करण्यात आली. मग याच्यामध्ये जे मायक्रो प्रोसेसर डिझाईन करण्यात आले त्याची कपॅसिटी वाढवण्यात आली. त्यातला पहिला प्रोसेसर हा 8086 आहे की ज्याची कपॅसिटी किती आहे 16 बीट हा त्याची कपॅसिटी आहे. सेकंड फीचर काय आहे तर 14 पिन DIP पॅकेज. आता जर तुम्हाला पिन डायग्राम लक्षात असेल 8085ची जी पिन डायग्राम आहे त्याच्यामध्ये पिन्स किती अवेलेबल होत्या तर 14 पिनचं सिरॅमिक पॅकेज त्याच्यामध्ये अवेलेबल होतं. ही सुद्धा जी डायग्राम आहे किंवा ह्याचं सुद्धा पिन पॅकेज जे आहे पिन डायग्राम आहे की ज्याच्यामध्ये पिन्स किती अवेलेबल आहेत तर 14 पिन्स अवेलेबल आहेत. नेक्स्ट फीचर काय सांगतं की 8 बीट डेटा बस. आता ह्याची जर बघितली 8085मध्ये तर तिथं सुद्धा डेटा बस तुमची कितीची होती 8 बीटचीच होती. इथं सुद्धा डेटा बसची कपॅसिटी तेवढीच ठेवलेली आहे. नेक्स्ट काय आहे तर ॲड्रेस बस इज 20 बीट. आता ॲड्रेस बसची कपॅसिटी तेवढी इथं काय केलेली आहे चेंज करण्यात आलेली आहे. 8085 मायक्रो प्रोसेसर जर बघितला तर त्याच्यामध्ये ॲड्रेस बसची कपॅसिटी किती होती 16 बीट एवढी तो काय करत होता मेमरी ॲक्सेस करत होता. पण 8086 हा जो मायक्रो प्रोसेसर आहे ह्याची ॲड्रेस बसची कपॅसिटी किती ठेवण्यात आलेली आहे तर 20 बीट ठेवण्यात आलेली आहे. म्हणजेच तो काय करेल 1 MB एवढी मेमरी तो ॲक्सेस करू शकतो. नेक्स्ट काय आहे तर क्लॉक फ्रिक्वेन्सी. याच्यामध्ये क्लॉक फ्रिक्वेन्सी काय केली आहे नक्कीच वाढवण्यात आलेली आहे की जी आहे 5 मेगाहर्ट्ज टू 10 मेगाहर्ट्ज. त्याच्यामध्ये जी क्लॉक फ्रिक्वेन्सी होती ती 1 to 5 मेगाहर्ट्ज एवढी क्लॉक फ्रिक्वेन्सी होती. नेक्स्ट फीचर काय आहे ऑपरेट इन 2 मोड. आता ऑपरेट
ऑपरेट इन टू मोड म्हणजे काय, तर हे 8086 इंटेलची जी फॅमिली आहे याच्यामध्ये त्याचा आर्किटेक्चर हे 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. एक आहे इंटरफेस युनिट आणि दुसरा आहे बस इंटरफेस युनिट. ह्या एक्झिक्युशन युनिट आणि बस इंटरफेस युनिट हे दोन्ही जे युनिट्स आहेत ते पॅरलली वर्क होतात आणि त्यामुळं तुमच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या इन्स्ट्रक्शन्स काय केल्या जातात, स्पीडली एक्झिक्यूट केल्या जातात. ते आर्किटेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत की ऑपरेट इन टू मोड म्हणजे काय. नेक्स्ट फीचर काय आहे, तर 16 डेटा लाईन्स दॅट इज AD50 to AD0 आर मल्टिप्लेक्सर. मल्टिप्लेक्सचं मिनिंग आपण त्या चॅप्टरमध्ये हे स्टडी केलं आहे 8085मध्ये. मल्टिप्लेक्सिंगचं युनिट काय आहे, तर जी काही तुमची ॲड्रेस बस आहे ते ॲड्रेस बस ज्याला ड्युएल पर्पजसाठी वापरली जाते त्याला आपण काय म्हणतो, तर मल्टिप्लेक्सर. तिथं मल्टिप्लेक्सर लाईन्स किती होत्या हो, तर 8 बिटच्या. तिथं 8 बिट जो आहे तो 8 बिट तुम्हाला मल्टिप्लेक्स लाईनला दिला होता. इथं मल्टिप्लेक्स लाईन्स किती आहेत, तर AD50 to AD0 एवढ्या 16 लाईन्स काय केलेल्या आहेत, मल्टिप्लेक्सिंगसाठी दिलेल्या आहेत. आणि 8 नंबरचं फीचर काय आहे, तर 8 बिट फ्लॅग कंटेन 5 फ्लॅग 8 बिट फ्लॅग कंटेन 16 फ्लॅग. याचा जो फ्लॅग रजिस्टर आहे त्या फ्लॅग रजिस्टरमध्ये 16 फ्लॅग्स आहेत आणि 16 बिट फ्लॅग्स विच कंटेन 9 फ्लॅग्स. ओके, जर तुम्ही 8085चं आर्किटेक्चर तुमच्या लक्षात असेल तर त्याच्यामध्ये फ्लॅग रजिस्टर होता. तो फ्लॅग रजिस्टर 8 बिट्सचा होता आणि त्याच्यामध्ये जे फ्लॅग्स होते ते फ्लॅग किती होते, तर 5 फ्लॅग्स होते. आता 8086मध्ये फ्लॅग रजिस्टर जो आहे तो मुळातच 16 बिट्स आहे आणि त्याच्यामध्ये कंटेन असलेले फ्लॅग किती आहेत, 9 आहेत. लक्षात आलं तुमच्या 8086चे फीचर. आता ज्याला तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की राईट अ डिफरन्स बिटवीन 8085 अँड 8086. आता तो आपण डिफरन्स पहिल्यांदा राईट डाऊन करूया. इकडे आपण 8085चे फीचर्स राईट डाऊन करूया. पहिलं फीचर काय येणार आहे हो, तर 8086 हा 16 बिट्स आहे. त्याच्या कम्पॅरेटिव्हली 8085 हा किती बिट्स आहे, 8 बिट्स आहे. हे माझं पहिलं फीचर झालं. ओके, सेकंड फीचर काय आहे, तर 14 पिन DIP पॅकेज. 8085मध्ये सुद्धा तुमचं पिनचं पॅकेज किती आहे, तर 14 पिनचं आहे, नो डाऊट. थर्ड फीचर काय आहे, तर 8 बिट डेटा बस. 8086मध्ये 8 बिट डेटा बस होती. याच्यामध्ये सुद्धा डेटा बस कितीची आहे, 8 बिटची डेटा बस. तीच कपॅसिटी ठेवण्यात आलेली आहे. आता ॲड्रेस बसची तेवढी कपॅसिटी चेंज करण्यात आलेली आहे. 8085मध्ये ॲड्रेस बस 16 बिटची होती, 16 बिट ॲड्रेस बस. ओके, आणि त्याच्यानंतर क्लॉक फ्रिक्वेन्सी जी आहे ती 8085मध्ये क्लॉक फ्रिक्वेन्सी 1 to 5 मेगाहर्ट्झ एवढी होती. नेक्स्ट काय तर ऑपरेट इन 2 मोड. 8085 मायक्रो प्रोसेसर जो होता तो ऑपरेट इन 1 मोड. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय तर डेटा लाईन्स आर मल्टिप्लेक्सर. डेटा बीटच्या लाईन्स किती आहेत, तर इथं 8 डेटा लाईन्स आर मल्टिप्लेक्सर. ओके, आणि लास्ट फीचर काय आहे तर फ्लॅग रजिस्टर. 8085मध्ये फ्लॅग रजिस्टर 8 बिट फ्लॅग रजिस्टर विच कंटेन 5 फ्लॅग्स. ओके, ह्या मेन डिफरन्स आहे 8086. तुम्ही जर 8086चे दोन्हींचेही फीचर्स तुम्हाला जर करायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्ही हा डिफरन्स जरी तुम्ही केला तरी ॲटोमॅटिक तुम्हाला जर 8085चे फीचर्स विचारले. बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये 8085 जो मायक्रो प्रोसेसर आहे त्याचेसुद्धा फीचर्स विचारले जातात. मग त्याचे फीचर्स कसे लक्षात ठेवा, तर ॲज अ कम्पॅरेटिव्हली तुम्ही हे करू शकता की ज्या ठिकाणी 8086चे सुद्धा फीचर्स होतील आणि 8085 जो मायक्रो प्रोसेसर आहे याचेसुद्धा फीचर्स काय केले जातील तुमच्या लक्षात ठेवले जातील. आता अजून एक याच्यामध्ये पॉईंट्स तुम्ही इन्क्लूड करू शकता की जनरल रजिस्टर जो आहे तो जनरल रजिस्टर 8086मध्ये किती आहे तो ABCDE
एच आणि एल जनरल पर्पज जो रजिस्टर आहे ते किती बीटचा आहे, 7 बीटचा आहे. पण याच्यामध्ये 8086मध्ये जनरल पर्पज रजिस्टर जे आहेत ते इन पेअरमध्ये आहेत. मग त्याचं जे आर्किटेक्चर आहे ते आर्किटेक्चर आपण त्याला स्टडी करणार आहोत. पण हे इझी पॉईंट्स तरी तुम्ही काय करा तर 8086 आणि 8085चे लक्षात ठेवा की जेणेकरून तुम्हाला ज्याला एक्झामला डिफरन्सवरती क्वेश्चन आला तरी तुम्हाला व्यवस्थित राईट डाऊन करता येईल. किंवा ॲज अ सिंगल क्वेश्चन जरी विचारला याच्यावरती की राईट डाऊन फीचर्स ऑफ 8085 और राईट डाऊन द फीचर्स ऑफ 8086 तरी तुम्हाला काय करता येतील, हे राईट डाऊन करता येतील. हे फीचर्स नोट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. ओके. आता आपण नेक्स्ट जे स्टडी करणार आहोत ते याच्यामध्ये कोणकोणते मायक्रो प्रोसेसर इन्क्लूड केलेले आहेत आणि त्याचे कंपॅरेटिव्हली फीचर्स काय काय आहेत. हा चार्ट जो आहे तो चार्ट तुम्ही अगदी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे, कारण तो चार्ट जर तुम्ही व्यवस्थित केला तर ॲटोमॅटिकली सगळे जे मायक्रो प्रोसेसर याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत त्या सगळ्यांचे फीचर्स तुमच्या ॲटोमॅटिकली लक्षात राहतील. फक्त हा डिफरन्स तेवढा व्यवस्थित करा. आता इथं मी एक चार्ट ड्रॉ करते की त्या चार्टमध्ये इंटेलची जी 86 फॅमिली आहे त्या 86 फॅमिलीचे फीचर्स याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत की जे कंपॅरेटिव्हली तुम्हाला स्टडी करायला सोपे जातील. एक एक मायक्रो प्रोसेसरचे फीचर्स तुम्ही लक्षात ठेवण्यापेक्षा हा चार्ट व्यवस्थित करा. ॲटोमॅटिकली तुमचे सगळेच्या सगळे फीचर्स काय होतील, व्यवस्थित होतील. ओके. कंपॅरिझन फीचर्स ऑफ 86 फॅमिली मायक्रो प्रोसेसर. पहिल्यांदा लिहा 8086 फॅमिली. नेक्स्ट 802886. थर्ड आहे 80386 आणि 80486 आणि लास्टला आहे पेंटियम. एवढे मायक्रो प्रोसेसर आपल्याला याच्यामध्ये फीचर्स इन्क्लूड केलेले आहेत. आता ते कंपॅरेटिव्हली मी इथं राईट डाऊन करते. फर्स्ट फीचर आहे डेटा बस. दुसरं फीचर आहे साईज. थर्ड फीचर आहे ॲड्रेस बस. फोर्थ फीचर आहे मेमरी कॅपॅसिटी. फिफ्थ फीचर आहे ऑपरेटिंग स्पीड. आणि सिक्स्थ फीचर आहे मेमरी मॅनेजमेंट. नेक्स्ट आहे मॅक्स क्रोप प्रोसेसर. एवढे मिनिमम 7 फीचर्स तरी तुम्ही काय करायचे आहेत, व्यवस्थित करायचे आहेत ॲज अ कंपॅरेटिव्हली. आता इथे मी साईज मेन्शन करते. 8086ची डेटा बसची साईज आहे 16 बीट. ओके. याची ही 16 बीट. 32 आणि 64. त्याच्यानंतर याची साईज आहे 16. 286 16. 386 32 बीट. 486 32 बीट आणि हा 64 बीटचा. ओके. ॲड्रेस बसची कॅपॅसिटी आहे 20 बीट. याची आहे 24 बीट. 32 बीट. 32 बीट आणि 32 बीट. कंपॅरेटिव्हली बघा, हा चार्ट व्यवस्थित केला तर ॲटोमॅटिक तुमचे सगळेच प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील. मेमरी कॅपॅसिटी 1 MB. याची मेमरीची कॅपॅसिटी आहे 16 MB. याची आहे 4 GB. याची आहे 4 GB.
आणि याची आहे 4 GB. नेक्स्ट आहे ऑपरेटिंग स्पीड 5 to 10 मेगाहर्ट्ज. याचं आहे 16 to 20 मेगाहर्ट्ज. याचं स्पीड आहे 16 to 33 मेगाहर्ट्ज. याचं स्पीड आहे 25 to 30 आणि याचं आहे 50 to 100 मेगाहर्ट्ज. ओके. याची मेमरी मॅनेजमेंट बघा कशी आहे. एक्सटर्नल, याची एक्सटर्नल, याची एक्सटर्नल, इंटरनल आणि इंटरनल. आणि लास्ट फीचर आहे मॅथ्स को प्रोसेसर एक्सटर्नल, 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 इंटरनल आणि इंटरनल. आता इकडं लक्ष द्या. याचे फीचर्स आपण रीड करूयात की जेणेकरून तुम्हाला ते एक्झामसाठी व्यवस्थित लिहिता येतील. आता पहिलं फीचर बघा, याच्यामध्ये काय इन्क्लूड केलेलं आहे. हा टेबल व्यवस्थित तुम्ही करायचा आहे. याच्यामध्ये सगळे जे मायक्रो प्रोसेसर आहेत 86 फॅमिली याचे कंपॅरेटिव्हली फीचर्स दिलेले आहेत. एक्झामला ज्यावेळेला जर तुम्हाला ॲज अ डिफरन्स टाईप क्वेश्चन आला तरी तुम्ही या पद्धतीनं डिफरन्स मेन्शन करू शकता, किंवा एखादा पर्टिक्युलर 86 फॅमिलीमधला मायक्रो प्रोसेसरवरती जरी क्वेश्चन आला तरी तुम्ही हे राईट डाऊन करू शकता. त्याच्यासाठी ह्या चॅप्टरमधला हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आता या चार्टमध्ये त्यांनी मेजर पॉईंट्स जे आहेत प्रत्येक ह्याच्यातले कंपॅरेटिव्हली ते त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत. आता पहिला पॉईंट त्यांनी काय इन्क्लूड केला आहे तर डेटा बस. आता प्रत्येक हे जे मायक्रो प्रोसेसर आहे इंटेल 86 फॅमिली त्याच्यामध्ये सुद्धा काय करण्यात आले तर प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन ॲड करण्यात आलेलं आहे. मग हे नवीन काय असू शकतं तर त्या मायक्रो प्रोसेसरची कपॅसिटी वाढवण्यासाठी त्याची ॲड्रेस बसची कपॅसिटी वाढवायला पाहिजे, त्याची डेटा बसची कपॅसिटी वाढवायला पाहिजे, त्याचं प्रोसेसिंग स्पीड वाढवायला पाहिजे. बरोबर आहे. तरच तुम्ही काय करू शकता न्यूली काहीतरी इंट्रोड्यूस करू शकता. आता पहिलं फीचर आहे डेटा बस. आता डेटा बस कपॅसिटी 8086ची किती आहे 16 बीटची त्याची डेटा बस आहे. 286 मध्ये डेटा बस कितीची आहे 16 बीटचीच आहे. पण 386 मध्ये डेटा बसची कॅपॅसिटी किती करण्यात आलेली आहे तर 32 बीट एवढी त्याची डेटा बस करण्यात आलेली आहे. 486 मध्ये सुद्धा काय करण्यात आलेली आहे ती कॅपॅसिटी तेवढीच मेन्शन करण्यात आलेली आहे. आणि पेंटियममध्ये की जो मायक्रो प्रोसेसर आता आपण वाईडली यूज केला जातो पेंटियम सेकंड, पेंटियम थर्ड, पेंटियम i7 या पद्धतीचे जे मायक्रो प्रोसेसर आहेत त्याच्यामध्ये काय करण्यात आलेली आहे तर ही डेटा बसची जी साईज आहे ते डेटा बसची साईज इन्क्रीज करण्यात आलेली आहे. की जी पेंटियमचा मायक्रो प्रोसेसर आहे त्याच्यामध्ये ती साईज होती 64 बीट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की साईज किंवा त्याला आपण म्हणू शकतो की मायक्रो प्रोसेसरची कपॅसिटी किती आहे किंवा हा मायक्रो प्रोसेसर किती बीट्स आहे. ज्या पद्धतीनं 8085 हा मायक्रो प्रोसेसर 8 बीट्स आहे हे मगाशी आपण पाहिलं त्याच पद्धतीने इथं प्रत्येकाची कपॅसिटी मेन्शन केलेली आहे. 8086 जो मायक्रो प्रोसेसर आहे तो 16 बीट्स आहे. त्याच्यानंतर 286 मायक्रो प्रोसेसर जो आहे तो सुद्धा 16 बीट्स आहे. 38 मायक्रो प्रोसेसर जो आहे तो किती बीट्स आहे 32 बीट्स आहे. 486 जो मायक्रो प्रोसेसर आहे तो 32 बीट्स आहे. आणि पेंटियम जो मायक्रो प्रोसेसर आहे तो किती बीट्स आहे 64 बीट्सचा. आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा, ज्या साईजची त्या मायक्रो प्रोसेसरची डेटा बसची कपॅसिटी असेल किंवा डेटा बसची जी बीट असणार आहे ती साईज काय असणार आहे त्या मायक्रो प्रोसेसरची असणार आहे. हे अगदी साधं लॉजिक तुम्ही याच्यावरून लक्षात ठेवू शकता की 8086 मध्ये डेटा बसची कपॅसिटी किती दिली हो 16 बीटची दिली आहे म्हणून त्याची साईज किती आहे 16 बीट. म्हणजे हे वरचे जे डेटा बसचे जे बीटची साईज दिलेली आहे ती साईज आणि तुमच्या मायक्रो प्रोसेसरची साईज कशी आहे सेम आहे. या पद्धतीनं तुम्ही काहीतरी ट्रिक्स लावून हे चार्ट लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर थर्ड फीचर दिलेलं आहे ते आहे ॲड्रेस बस कपॅसिटी. ॲड्रेस बस कपॅसिटी म्हणजे काय की तो ज्याला तुम्ही एखादी इन्स्ट्रक्शन्स देता त्याला ती बस काय करते तर किती त्यातली मेमरी ॲक्सेस करू शकते त्याच्यासाठी काय केला जातो ॲड्रेस बसचा यूज
यूज केला जातो किंवा ॲड्रेस कॅरी करण्यासाठी सुद्धा काय केला जातो, या ॲड्रेस बसचा यूज केला जातो. आता ॲड्रेस बसची कपॅसिटी 8086मध्ये किती आहे, 20 बीट आहे. म्हणजे 1 MB ती मेमरी काय करू शकते, ॲक्सेस करू शकते. इथं बघा मेमरी कपॅसिटी दिलेली आहे. मग हे जे 2 पॉईंट्स आहेत ते इथं बीटमध्ये साईज दिलेली आहे आणि ती किती मेमरी ॲक्सेस करू शकते हे इथं MBमध्ये दिलेली आहे. ज्याला ॲड्रेस बसची ही 20 बीटची असेल त्याला ती 1 MB एवढी मेमरी काय करू शकते, ते ॲक्सेस करू शकते. ज्यावेळेला ॲड्रेस बसची साईज 24 बाईट दिलेली आहे त्याला ती 16 MB एवढी मेमरी काय करू शकते, ॲक्सेस करू शकते. ज्या वेळेला ॲड्रेस बसची कपॅसिटी 32 बीट दिलेली आहे त्याला ती किती मेमरी ॲक्सेस करते, तर 4 GB मेमरी ॲक्सेस करते. ज्या वेळेला इथे सुद्धा साईज बघा तशी सेम ठेवलेली आहे. 386, 486 आणि पेंटियम ह्या तिघांच्यामध्ये सुद्धा काय करण्यात आलेले आहे, ॲड्रेस बसची जी कपॅसिटी आहे किंवा ॲड्रेस बसची साईज आहे ती सेम आहे. 32 बीट, 32 बीट आणि 32 बीट. त्यामुळं ते ॲक्सेस करणारी मेमरीसुद्धा कशी असणार आहे, सेम असणार आहे. 4 GB, 4 GB, 4 GB. असं काहीतरी ट्रिक लावून तुम्ही काय करा, हे टेबल व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑपरेटिंग स्पीड. ऑपरेटिंग स्पीड म्हणजे काय, तर ज्या वेळेला तुम्ही एखादी इन्स्ट्रक्शन देता त्याला ती इन्स्ट्रक्शन किती टाईम पिरियडमध्ये एक्झिक्यूट केली जाते त्याला आपण क्लॉक फ्रिक्वेन्सी म्हणतो. मग 8086ची क्लॉक फ्रिक्वेन्सी किती आहे, तर 5 to 10 मेगाहर्ट्ज आहे. याच्यामध्ये ती थोडीशी इन्क्रीज करण्यात आली, ती झाली 6 to 20 मेगाहर्ट्ज. 386मध्ये अजून इन्क्रीज करण्यात आली की जी झाली 60 to 33 मेगाहर्ट्ज. याच्यामध्ये अजून इन्क्रीज करण्यात आली की जी झाली 25 to 30 मेगाहर्ट्ज. आणि पेंटियममध्ये तर त्याची साईज किती झालेली आहे मायक्रो प्रोसेसरची किंवा त्याच्यामध्ये एक्झिक्युशन स्पीड किती आलेला आहे, 50 to 100. आता हे जे नंबर्स आहेत क्लॉक फ्रिक्वेन्सीचे ते थोडेसे इकडे तिकडे झाले तरी चालतील, नो डाऊट, पण त्या रेंजमध्ये तुमचं आलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 5 to 10, त्याच्यानंतर 6 to 20, 60 to 33, 25 to 30 आणि 50 to 100 या रेंजमध्ये काय झालेली आहे त्याची क्लॉक फ्रिक्वेन्सी मेन्शन करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे मेमरी मॅनेजमेंट. आता मेमरी मॅनेजमेंटमध्ये 8086 मायक्रो प्रोसेसर जो आहे तो मेमरी मॅनेजमेंट कसा करतो, तर एक्सटर्नली त्याच्याकडे मेमरी मॅनेजमेंटचं काम नाही आहे, ते त्यानं CPUला दिलेलं आहे किंवा मेमरी मॅनेजमेंटचं जे युनिट आहे ते एक्सटर्नली वर्क करतं. 286मध्ये सुद्धा मेमरी मॅनेजमेंट युनिट जे आहे ते एक्सटर्नली वर्क करतं. 386मध्ये सुद्धा मेमरी मॅनेजमेंट हे एक्सटर्नली केलं जातं. पण आत्ताचे जे मायक्रो प्रोसेसर आपण पेंटियमचे वापरतो म्हणजेच 486 आणि पेंटियम याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे, तर मेमरी मॅनेजमेंटचा जो यूज आहे तो इंटरनली त्या मायक्रो प्रोसेसरमध्येच काय करण्यात आलेला आहे, इन्क्लूड करण्यात आलेला आहे. आणि 7 नंबरचं फीचर्स काय सांगतं की मॅक्स को प्रोसेसर. मॅक्स को प्रोसेसर म्हणजे काय, तर को प्रोसेसर ही काय कन्सेप्ट आहे, ज्याला तुमच्या मायक्रो प्रोसेसरची ही प्रोसेसिंग स्पीड किंवा कपॅसिटी कमी असते त्याला तुम्हाला काय करावं लागतं, तर दुसरा को प्रोसेसर त्याच्यामध्ये इन्क्लूड करावा लागतो की जो मॅक्स को प्रोसेसर आहे. मग इंटेल 8086चा फॅमिली जो आहे त्याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसर जो आहे तो एक्सटर्नली ॲड करावा लागतो. म्हणजेच मायक्रो प्रोसेसरची साईज कशी आहे, कपॅसिटी कमी आहे म्हणून त्याला एक्सटर्नली को प्रोसेसर अवेलेबल करून द्यावा लागतो. 286मध्ये सुद्धा सेमच आहे की एक्सटर्नली तुम्हाला को प्रोसेसर अवेलेबल करून द्यावा लागतो. 386मध्ये सुद्धा एक्सटर्नली अवेलेबल करून द्यावा लागतो. पण 486 आणि पेंटियममध्ये काय केलेलं आहे, तर तो इंटरनलीच अवेलेबल करून दिलेला आहे. का, कारण त्याची साईज जी आहे ती साईज मेन्शन करण्यात आलेली आहे, साईज इन्क्रीज करण्यात आलेली आहे, त्याची कपॅसिटी इन्क्लूड करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळंच हा जो मॅथ्सचा को प्रोसेसर आहे तो त्याच्यामध्ये काय करण्यात आलेला आहे, इंटरनलीच ॲड करण्यात आलेला आहे. लक्षात आलं. हे जे टेबल आहे हे टेबल तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित ड्रॉ करून घ्या आणि याचे जे कंपॅरेटिव्हली फीचर्स आहेत ते व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या. हे जरी फीचर्स तुम्ही एक्झामला लिहिले तरी तुम्हाला त्या क्वेश्चनला दिलेले काही 3 मार्क्स आहेत ते 3 मार्क्स नक्कीच तुम्हाला मिळून जातील. आता या चॅप्टरमधले फक्त आता 2च पॉईंट्स आपले राहिलेले आहेत, ते म्हणजे ॲडव्हान्स फीचर्स ऑफ पेंटियम मायक्रो प्रोसेसर आणि आर्किटेक्चर ऑफ 8086 फॅमिली, की जे आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूयात. आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूयात. हा जो चार्ट आहे तो चार्ट फक्त तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित ड्रॉ करून घ्या.